आणि 4 डेजचे पिरियड्स हे जायलाच पाहिजे. जर अंगावरनं 2च दिवस जात आहे तर इन्फर्टिलिटी किंवा PCOD आहे का, काही रिझनिंग आहे का, ते शोधणं महत्वाचं. तिथे समाजानेही त्या कपल्सना हे प्रश्न विचारायला नाही पाहिजे की त्यांनीही ते समाजात ही सुधारणा नक्की झाली पाहिजे की तेवढं प्रेशर नाही दिलं पाहिजे. इतकी इच्छाशक्ती असते, हे सगळं सहन करतात स्त्रिया, पण ते ट्रॉमाटाइज पण असतात किंवा त्यांना ते 3-4 वेळा जेव्हा होतं त्याच्यानंतर त्यांना तो ट्रॉमा विसरणं की त्यांना सांगावं लागतं की ह्या जखमा तुम्ही पहिल्या पूर्ण विसरा. आयुर्वेदमुळे इनफर्टिलिटी हा जो आजार आहे यावर सोल्युशन मिळू शकतं आपल्याला. म्हणजे फक्त बाळ हवं एवढं ठेवू नका की तुम्ही कर्म काय करताय ह्याच्याकडे पण तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्या केसेसमध्ये जेवढं बघितलं जातं तर मेल इन्फर्टिलिटी ही जास्त आहे. कंपॅरेटिव्हली फिमेल्स पेक्षा सुद्धा मेल इन्फर्टिलिटी ही जास्त प्रमाणात आहे की ज्यामुळे प्रॉब्लेम्स हे जास्त होत आहेत. हॅलो हाय नमस्कार, मी जयंती वाघधरे. आजचा पॉडकास्ट हा खूप महत्त्वाचा आहे. विशेष करून जर तुम्ही कन्सीव्ह करणार असाल किंवा तुम्हाला प्रेग्नेंट व्हायचं आहे तर आजचा हा पॉडकास्ट नक्की बघा, कारण आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही आयुर्वेद आणि इन्फर्टिलिटी या विषयावर बोलणार आहोत आणि यासाठीच आपल्यासोबत आहे आयुर्वेदाचार्य डॉक्टर रुचा मेहेंद्रे पै. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. माझा मुळात पहिला प्रश्न हाच आहे की आयुर्वेदमुळे इनफर्टिलिटी हा जो आजार आहे यावर सोल्युशन मिळू शकतं आपल्याला. ओके, नक्कीच मिळू शकतं. आयुर्वेदामध्ये खजिना आहे. सो असा खजिना आहे की ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष अभ्यास करून त्याच्यात लिहिलेले ग्रंथांमध्ये काही असे संदर्भ आहेत की ते आपण फर्टिलिटी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. जसं आयुर्वेद कसं सांगतं की तुम्ही आजार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा आजार होऊ नये ह्याच्यासाठी पण काळजी घेतली गेली पाहिजे. सो प्रिकॉशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेवढं आत्ताच्या काळात बघितलं जातं ना तर इन्फर्टिलिटीच्या केसेस ह्या खूप जास्त प्रमाणात वाढायला लागल्या. पहिलं कारण म्हणजे PCOD आहे की ह्या कारणामुळे इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस खूप जास्त 80% वर गेलेले आहेत. सो तिथे कुठेतरी आपल्याला आयुर्वेद हे आधीच मदत करू शकतो. सो आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे की फर्टिलिटी म्हणजे आपण एखादी गर्भिणी राहण्यासाठी तिच्यामध्ये काही घटक खूप महत्त्वाचे असतात की ते आयुर्वेदानुसार तिच्यात जर असतील तर तिला चांगला गर्भ राहण्यासाठी मदत होते. सो आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की शुक्र, शोणित आणि जीव म्हणजे जीवात्मा ह्याचा जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याला गर्भ असं म्हणतात. सो त्याच्यामध्ये आत्मा पण असणं गरजेचं आहे. शुक्र, शोणित म्हणजे बीज म्हणजे स्पर्म काउंट, ओव्हरीजमधल्या अंड जी असतात ती चांगली असणं गरजेची आहेत आणि हा संयोग नीट झाला पाहिजे तरच तिथे गर्भाची निर्मिती होणार आहे. कारण काय हे नवनिर्मितीचं कार्य आहे. स्त्री त्याच्यासाठी एक महत्त्वाचा पार्ट ती निभावत असते. सो तेव्हा तिच्यामध्ये काही भाव असणं गरजेचे असतात. जसे 6 भाव सांगितलेले आहेत की ते तेव्हा असणं गरजेचे असतात. म्हणजे मातृज भाव, पितृज भाव, आत्मज भाव, सात्वज भाव, सात्मज भाव, रसज भाव हे सगळे भाव असणं गरजेचं असतं. आता मातृज भाव म्हणजे ज्याच्यापासून आईपासून बाळाला मिळणार. सो तिचे कॅरेक्टरिस्टिक तिच्यात बाळात जाणार आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या बाळात उतरतात. तसंच मातृज भावामध्ये आपण सगळे सॉफ्ट ऑर्गन्स जे आहेत ते मातृज भावामुळे निर्माण झालेले असतात. जसं स्प्लिन आहे, लिव्हर आहे, हार्ट आहे, ब्लड आहे, मसल्स आहेत, हे सगळं मातृज भावामध्ये येतं. आता पितृज भाव म्हणजे नख, जे बोन्स की जे हार्ड आहे ते सगळं जे आहे ते पितृज भावापासून तयार झालेलं असतं आपल्या शरीरामध्ये. आत्मा असा असला पाहिजे, निर्विकार आहे तो. सो त्याच्यामुळे जो येणारा आत्मा आहे तोही तिथे नीट येणं गरजेचं आहे बाळाची निर्मिती होण्यासाठी. सो हे कुठेतरी भाव जे आहेत ते त्या स्त्रीमध्ये किंवा बाळाच्या निर्मितीसाठी हे खूप महत्त्वाचे असतात. आणि त्याचबरोबर ऋतू, क्षेत्र, बीज आणि अंबू ह्याची खूप महत्त्वाची ह्या 4 गोष्टी आहेत. आता ऋतू म्हणजे आयुर्वेदानुसार काय सांगितलंय की असा काळ की जेव्हा फर्टिलिटी तुमच्या शरीरात चांगली असते. म्हणजे ते त्या काळामध्ये कन्सिविंगला जर ट्राय केलं तर बाळ राहण्याचे चान्सेस हे सगळ्यात जास्त असतात. असा काळ जो सांगितलेला आहे तो नोव्हेंबर टू जानेवारी हा काळ सांगितलेला आहे. विसर्ग काळ आणि आदान काळ ह्याप्रमाणे हा काळ जो सांगितलेला जो आहे तो फर्टिलिटीसाठी खूप चांगला सांगितलेला आहे. आता असाही काळ आहे की ज्याच्यामध्ये शरीर बल चांगलं नसतं आणि तेव्हा कन्सिविंग हे राहत नाही किंवा
चांगल्या प्रकारे राहत नाही. तर तो जो काळ सांगितलेला आहे तो एप्रिल ते जून हा जो काळ सांगितलेला आहे की त्याच्यामध्ये फर्टिलिटी लेवल्स ह्या चांगल्या नसतात आणि तेव्हा मे बी कन्सिविंग हे तेवढं पटकन किंवा चांगलं होणार नाही असं सांगितलेलं असतं. त्याचप्रमाणे क्षेत्र पण सांगितलेलं आहे. आता क्षेत्र म्हणजे दोन्ही, स्थानिक क्षेत्र आणि सार्वदेहिक. म्हणजे स्थानिक क्षेत्र म्हणजे गर्भाशय. आता गर्भाशय म्हणजे गर्भाशयामध्ये बाळ राहण्यासाठी नेहमी एक गादी तयार होत असते. त्याला आपण गर्भाशय म्हणजे शय्या म्हणतो त्याला, की त्याच्यात ते बाळ राहणार आहे 9 महिने. सो तो जो लेअर तयार होतो त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, की ते जे आहे ते क्षेत्र आहे. आता ते पण चांगलं तयार होणं गरजेचं आहे. जर एंडोमेट्रियम चांगलं नसेल तर शेतामध्ये आपण कसं बीज पेरतो तर त्या क्षेत्र म्हणजे ती जमीन जर सुपीक नसेल तर त्यातनं चांगलं शेत पण तयार होत नाही किंवा नवीन धान्य तयारच होत नाही. त्याप्रमाणे जी शय्या आहे ती पण चांगली फर्टाईल असणं गरजेची आहे. सो त्याच्यासाठी दर महिन्याला जे सायकल आहे आपलं मासिक जे सायकल असतं ते नीट येणं खूप गरजेचं आहे. जर ते आलं नाही, पाळी येत नाही रेग्युलर, 28 दिवसांचं सायकल नाही आहे, खूप जास्त अंगावरनं जात आहे, तरी मग ती शय्या जी आहे ती चांगली तयार होत नाही. आतून जी गादी तयार होते ती चांगली तयार होत नाही. सो तेव्हा ते होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सार्वदेहिक क्षेत्र म्हणजे जर स्त्री सतत चिडचिड करणारी आहे किंवा ती खूप स्ट्रेस घेणारी आहे, तर तिला काही स्किन डिसीजेस झालेले असतील तरी सुद्धा बाळ राहायला प्रॉब्लेम्स होत असतात. सो तेव्हा हे पूर्ण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता क्षेत्रानंतर अंबू सांगितलेलं आहे. अंबू म्हणजे पाणी. आता जसं शेतीमध्ये करताना पाण्याची गरज असते, बीज अंकुरण्यासाठी किंवा त्याला पालवी फुटण्यासाठी जसं पाणी गरजेचं आहे तसंच ह्या गर्भाला पण पाण्याची गरज आहे. सो ते पाणी म्हणजे नक्की काय, तर आयुर्वेदात जे सप्त धातू सांगितलेला आहे त्यातला पहिला जो धातू आहे तो रसधातू आणि तो रसधातू म्हणजेच अंबू म्हणजे पाणी. आहार रस हा आपल्या शरीरात योग्य प्रमाणे असणं गरजेचं आहे की त्या गर्भाला तो ओलावा मिळणं पण गरजेचं. तो जर ओलावा तिथे नसेल, तुमच्या शरीरात रसधातूची निर्मितीच चांगली झालेली नसेल तर मग बाळ राहायला प्रॉब्लेम होत असतो. आणि मग बीज म्हणजे काय, तर स्त्री बीज आणि पुरुष बीज हे दोन्ही चांगलं असणं गरजेचं. सो नॉर्मली आत्ताच्या केसेसमध्ये जेवढं बघितलं जातं तर मेल इन्फर्टिलिटी ही जास्त आहे. कम्पॅरेटिव्हली फिमेल्सपेक्षा सुद्धा मेल इन्फर्टिलिटी ही जास्त प्रमाणात आहे की ज्यामुळे प्रॉब्लेम्स हे जास्त होत आहेत. आणि ह्याची कारणं लाईफस्टाईल चेंजेस आहेत किंवा काही ॲडिक्शन्स असतील मेलमध्ये, अल्कोहोल, स्मोकिंग, तर त्यांनीही ह्याचा कुठेतरी प्रॉब्लेम्स दिसायला लागलेले आहेत किंवा त्यांच्यामध्ये स्ट्रेस लेवल्स खूप जास्त असतील. सो त्यानेही हे कुठेतरी प्रॉब्लेम्स म्हणजे दिसायला लागलेले आहेत. सो हे सगळं आयुर्वेदानुसार ह्याचं वर्णन ग्रंथात आलेलं आहे आणि जर आपण त्याचं पालन नीट केलं किंवा त्यांनी जे सांगितलेले काही आपण म्हणतो ना नियम सांगितलेले की गर्भधारणेसाठी स्त्रियांनी पूर्वतयारी करणं पण गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे की एखादी एक्झाम असेल तर त्याचा पूर्वतयारी आपण करतो, एक्झामची तयारी करतो आणि मग आपण ती हे करत असतो. त्याप्रमाणेच गर्भधारणेसाठी सुद्धा पूर्वतयारी नीट करणं, शरीराची नीट तयारी करणं ही खूप महत्त्वाची असते आणि आयुर्वेदानुसार ते करणं खूप इझिली पॉसिबल असतं. सो आयुर्वेद सांगतो की तुम्ही आहारात काय बदल करणं गरजेचे आहेत, तर मधुर रसात्मक आहार हा तेव्हा जास्त म्हणजे षड्रसात्मक आहार, साही चव म्हणजे साही रस हे मिळालेच पाहिजे. ते जर आहारात नसेल तरी प्रॉब्लेम होणार आहे. त्याचबरोबर अशा वेळेस खजूर आहे तो खाणं गरजेचं असतं. म्हणजे खारीक आहे, खजूर आहे किंवा अंजीर, मनुका, खोबरं ह्या सगळ्याचा आहारात आपला योग्य प्रमाणात वापर असणं गरजेचं असतं. सो हे आहारात म्हणजे एखादी स्त्री जर OPDला आली तर तिची लाईफस्टाईल पहिले जाणून मग तिचा त्याप्रमाणे आहार हा ठरवला जातो की तिने फर्टिलिटी तिची लेवल्स वाढवण्यासाठी तिने काय आहार घेणं गरजेचं आहे तोही तिला OPDमध्ये म्हणजे डॉक्टरांच्या गायडन्स अंडरच तो तिला सांगितला जातो. क्या बात आहे. पण मग जसं तुम्ही म्हटलं तुम्ही काही आहारांचा उल्लेख सुद्धा केलाय, पण एक अशी काय लाईफस्टाईल असावी की जसं तुम्ही म्हटलं की जेव्हा तुम्ही कन्सीव्हच्या त्या प्रोसेसमध्ये सुरू करता त्याच्या आधी एक पूर्वतयारी असायला हवी, तर ती पूर्वतयारी नक्की कशी असायला हवी? ओके,
सो त्याच्या आधी जेव्हा बाळ, आता काही कपल्स जे असतात ते प्लॅनिंग करतात की पहिले 1-2 वर्ष नको आहे, बाळ नको आहे, आणि 2 वर्षानंतर ते ठरवतात की आता त्यांना बाळ हवंय. जेव्हा ते असं ठरवतात की त्यांना बाळ हवंय, तर पहिले 6 महिने हा ट्रायल पिरियड असतो की तेव्हा कन्सिव्हिंग होतंय का नाही होतंय हे पहिले बघितलं जातं. तेव्हा कुठलंही प्रोटेक्शन न वापरता जेव्हा शारीरिक संबंध येतात तेव्हा ते योग्य पण यायला पाहिजे, तेव्हा त्यांचं मन पण तेवढंच चांगलं असलं पाहिजे. कारण का इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये कसं झालेलं असतं की त्यांना खूप बर्डन असतं ह्या गोष्टीचं, की 3-4 वर्ष झाली आहेत, बाळ झालं नाहीये, मग घरून विचारायला लागतात की अरे अजून कसं नाही झालंय, समाज विचारायला लागतो, आणि मग कुठेतरी ते डिप्रेशनमध्ये जाते, कपल्स डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यांचा मग दृष्टिकोनच ह्याच्याबद्दलचा बदलून जातो. सो तो कुठेतरी न बदलता त्यांनी त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने बघून मग त्यांनी प्रिपरेशन करायचंय. तर स्त्रियांमध्ये बघितलं गेलं तर त्यांचा आहार जो आहे, तर त्यांनी पहिलं ठरवायचं की रात्री उशिरा झोपायचं नाही, हे पहिलं त्यांनी ठरवायला पाहिजे, गरजेचं आहे. कारण का जेवढं ते उशिरा झोपणार तेवढं त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होणारच आहे. सो ते तर नाहीच करायचं आहे. त्याच्यानंतर काही चूर्ण असतात आयुर्वेदामधली किंवा फलघृत आहे, ह्याचा वापर आपण आहारात करणं गरजेचं आहे. सो जसं शतावरी आहे, ज्येष्ठ मध आहे. शतावरी तर म्हटलेलं आहे की ही स्त्रियांची सखी आहे, म्हणजे मैत्रीण आहे. शतवीर्य किंवा तिला सहस्रवीर्य अशी नावं सुद्धा आहेत की ज्याने आपली फर्टिलिटी वाढण्यासाठी शतावरी आपल्याला मदत करत असते. सो आपण काय करायचं आहे, आहारामध्ये जेवण झाल्यावर दुधामधून शतावरी घेऊ शकतो किंवा ज्येष्ठमध घेऊ शकतो, पण हे किती घ्यायचं मात्रा ही विचारूनच घ्यायची, डॉक्टरांना किंवा वैद्यांच्या सल्ल्यानुसारच ती घेणं गरजेचं आहे. जे रेग्युलर आपलं जेवण असतं जसं भाकरी आहे, कोशिंबीर, वरण भात, आमटी, हे तर घ्यायचंच आहे, हे रेग्युलर आहार आहे. पण त्याबरोबर काही पदार्थ टाळायचे सुद्धा आहे जे उष्ण असतात आणि ज्याने गर्भपात होऊ शकतो. असे पदार्थ थोडे त्या काळात पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. जसं पपई आहे, ही उष्ण आहे, किंवा उसाचा रस आहे, हा वर्ज्य सांगितलेला आहे, किंवा शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या सुद्धा ह्या काळात वर्ज्य करायच्या आहेत, कारण का त्या उष्ण आहेत आणि पित्तकर आहेत. सो ह्या काळामध्ये आपण त्या वर्ज्य करायच्या आहेत. शिळं अन्न हे टाळायचं आहे, अन्न हे गरम करूनच घ्यायचं आहे, किंवा बाहेरचं जंक फूड असेल तर ते त्या काळामध्ये बंद ठेवणं गरजेचं आहे. आणि रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सगळे धातू निर्मिती चांगले होण्यासाठी त्याप्रमाणे आहार पण घेणं गरजेचं आहे. आता जसं रसधातू वाढण्यासाठी काय घेतलं गेलं पाहिजे, तर द्रव भाग हा वाढवला गेला पाहिजे. जसं सूप्स आहेत किंवा दूध आहे, ह्याचं प्रमाण आपल्या आहारात वाढणं गरजेचं आहे. आता रक्त वाढण्यासाठी जसं डाळिंब आहे, बीटरूट आहे, ह्या गोष्टींचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. मांस, मेद, अस्थि हे वाढण्यासाठी जसं प्रोटीन इंटेक हा चांगला आहारात असला पाहिजे. जसं एग व्हाईट्स असतील ती घेतली गेली, किंवा जे प्रोटीन, डाळ आहे, डाळीचं प्रमाण योग्य, मुगाची डाळ आहे ती योग्य प्रमाणात जाणं गरजेचं आहे. जसं मुदगं यूष आपण म्हणतो की तेही घेतलं गेलं पाहिजे ह्या काळामध्ये. सो ह्यानंतर मज्जा आणि शुक्र धातू निर्मिती चांगली होण्यासाठी मधुर रसात्मक आहार हा चांगला असणं गरजेचं आहे. म्हणजे मधुर रसात्मक म्हणजे फक्त स्वीट्स नाही असं नसतं, तर ह्याच्यामध्ये काही जे पदार्थ आहेत त्यांचे, म्हणजे जसं दूध आहे हे मधुर रसात्मकच सांगितलेलं आहे, तूप आहे, किंवा ह्याचा वापर आपण आहारात जास्त करणं गरजेचं आहे. सो जसं आपल्या शरीरामध्ये जे धातू आहेत त्या प्रत्येक धातूप्रमाणे आहारात इन्क्लूड आपण केलंय की नाही हे तेव्हा बघणं गरजेचं आहे. आता कॅल्शियम वाढवण्यासाठी जसं राजगिरा आहे, कुळीथ आहे, किंवा चुना जो आहे तो आपण विड्याच्या पानाला लावून खाऊ शकतो, किंवा हे जे पदार्थ आहेत हे तेव्हा खाणं गरजेचे असतात. सो आहारात आपण असा विचार करतो की गर्भधारणेच्या आधी जर स्त्रियांनी हे जर आहारात घेतलं असेल तर त्यांना इझिली गर्भधारणा होण्यासाठी हेल्प होणार आहे. म्हणजे कुठलीही औषधं किंवा हॉर्मोन्सच्या टॅबलेट किंवा इंजेक्शन्स ह्यापेक्षा आपण आहारातनं ते किती मिळवू शकतो हे पहिले बघणं खूप महत्वाचं आहे. तर मग तुम्हाला ते इझिली फर्टिलिटी लेवल्स पण वाढतात आणि त्यामुळे मग गर्भधारणा राहायला पण त्यांना मदत होत असते. करेक्ट. पण डॉक्टर, हल्ली आपण पाहतो की IVF ची संख्या खूप वाढत चालली आहे, कारण ऑफकोर्स इन्फर्टिलिटी हे मेजर कारण आहे त्यासाठी. पण काय अशी महत्वाची कारणं आहेत की ज्यामुळे इन्फर्टिलिटी होऊ शकते, आणि अशी कारणं जी आपण
थांबवू शकतो किंवा ज्याचे प्रिकॉशन्स घेता येतील आणि जेणेकरून पुढे जाऊन प्रत्येकालाच IVFच्या मागे पळावं लागणार नाही. बरोबर आहे. सो काही ज्या केसेस असतात, जशी आपण एक 5 कारणं महत्त्वाची बघितली, तर पहिलं कारण म्हणजे आजचं म्हणजे PCOD हे पहिलं महत्त्वाचं कारण झालेलं आहे, की ज्याच्यामध्ये अंडाशयामध्ये गाठी तयार झालेल्या असतात फॉलिकल्सच्या आणि त्या रप्चर नीट होत नाहीत आणि त्यानंतर पाळी इरेग्युलर व्हायला लागते. त्यांच्यामध्ये वेगवेगळे सिम्पटम्स दिसायला लागतात, ॲक्ने येणं किंवा हिर्सुटिझम, हे सगळे जेव्हा सिम्पटम्स दिसायला लागतात ते पहिलं कारण म्हणजे PCOD, की त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस असतात, पण ते क्युरेबल आहे. असं नाही आहे की PCOD आहे म्हणून मला बाळ राहणारच नाही का, तर असं नसून त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट केली तर योग्य वेळेस बाळ राहू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे AMH व्हॅल्यूज कमी असतात. आता AMH म्हणजे अँटी म्युलेरियन हॉर्मोन जे असतं, की ते दाखवतं की तुमच्या शरीरामध्ये ओव्हरीजमध्ये किती रिझर्वोयर आहे अंड्यांचा. आता तो जर कमी असेल तर मग तो मेनोपॉजच्या एजमध्ये पण होऊ शकतो, की त्याच्या लेवल्स हळूहळू कमी होत जाणार आहे. सो तुमच्या शरीरामध्ये AMH व्हॅल्यू किती आहेत तेही चेक करणं गरजेचं असतं, की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की 2.5 to 6 ह्या रेंजमध्ये जर AMH व्हॅल्यू आहे तर फर्टिलिटी ही चांगली, म्हणजे म्हणजे अंडांचा जो रिझर्वोयर आहे तो योग्य प्रमाणात शरीरात आहे. करेक्ट. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा प्रोलॅक्टिन लेवल्स शरीरात खूप जास्त प्रमाणात वाढलेले असतात. आता प्रोलॅक्टिन हे सुद्धा हॉर्मोन आहे की जे बाळ म्हणजे आफ्टर डिलिव्हरी म्हणजे दूध येण्यासाठी ते गरजेचं असतं. मॅमरी ग्लँड्समधून मिल्क येण्यासाठी ते गरजेचं असतं. सो प्रोलॅक्टिन लेवल्स पण ह्या कधी कधी इतक्या जास्त वाढलेल्या असतात की ओव्ह्युलेशनच नीट होत नाही, असा पण एक प्रॉब्लेम व्हायला लागतो स्त्रियांमध्ये. म्हणून प्रोलॅक्टिन लेवल्स नीट असणं गरजेचे आहे. तिसरी लेवल म्हणजे मानसिकदृष्ट्या ती स्त्री तेवढी खंबीर नसते किंवा तिला खूप स्ट्रेस असतो किंवा त्याच्यामुळे तिच्या शरीरातले स्ट्रेस हॉर्मोन्स हे इतके वाढलेले असतात की तिच्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो. सो हे चौथं आणि खूप महत्वाचं कारण आहे. कारण काय, जर तुमचं मन हे छान नसेल तर बाळ हे राहतच नाही. म्हणजे बाळ राहण्यासाठी पहिले मन हे नीट आणि म्हणतो ना चांगलं राहणं हे खूप महत्वाचं आहे. आता 5वं कारण म्हणजे जर इन्फर्टिलिटीचं जे कारण आहे तर त्याच्यामध्ये हे हॉर्मोनल इम्बॅलन्स जर शरीरामध्ये झालेला असेल, की जसं FSH आहे, LH आहे. FSH म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे, ते जर त्याचं स्त्राव नीट नसेल. LH आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आहे, त्याचा स्त्राव जर नीट नसेल शरीरामध्ये. त्याचबरोबर शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्याच्या लेवल्स पण जर नीट सिक्रिशन्स नाही आहेत तरी सुद्धा इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस असतात. सो हे कुठेतरी आपल्याला 5 कारणं पहिले बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे की ॲनाटॉमिकल चेंज आहे का काही, जसं फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक आहेत का, की त्याच्यामुळे पण मग कधी कधी हे राहत नाही, बाळ राहत नाही. फायब्रॉइड्सचं प्रमाण आहे का युट्रसमध्ये, गाठी आहेत का. मग तेव्हा आपण वात, पित्त आणि कफ ह्याचा संबंध जोडतो. सो वात म्हणजे काय, तर अपानवायू बिघडलेला आहे का, त्यामुळे पण तुम्हाला बाळ राहणार नाही. सो तेव्हा तिथे खूप गॅसेस होणं किंवा युट्रसमध्ये वात हा भरलेला असतो, सो तो खूप जास्त प्रमाणात भरलेला असेल तरीही इन्फर्टिलिटी होऊ शकते. आता पित्त जर वाढलेलं असेल तर युट्रसला आतून व्रण असतात, म्हणजे जखमा झालेल्या असतात. तर पित्त इतकं उष्ण आहे की त्यामुळे हे झालेले व्रण असतात. सो तेव्हा शरीरातलं पित्त कमी होणं सुद्धा गरजेचं आहे. शरीरामध्ये कफदोष जर वाढलेला असेल तर तिथे व्हाईट डिस्चार्ज होणं किंवा स्टिकी डिस्चार्ज होणं, हे सगळे प्रॉब्लेम हे कफाशी रिलेटेड असतात. सो तेव्हा आपल्याला कफ दोष कमी करणं गरजेचं आहे. आता हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ही जी कारणं आहेत ही स्त्रियांमध्ये असतात. आता असतं की मेल इन्फर्टिलिटी पण आहे. सो मेल इन्फर्टिलिटीमध्ये काय असतं की स्पर्म काउंटच खूप कमी आहे किंवा त्याची मात्राच खूप कमी आहे किंवा त्याच्या रचनेत बिघाड झालेला आहे. स्पर्मचा जो हेड आहे, टेल आहे किंवा मधलं स्ट्रक्चर आहे त्याच्या बिघाड झालेला आहे तरीही इन्फर्टिलिटी होऊ शकते. किंवा हालचाल जर स्पर्मची नीट नाही आहे, तिथपर्यंत पोचूच शकत नाहीये स्पर्म, तरीही इन्फर्टिलिटी होते. कारण काय, जो संयोग आहे म्हणजे स्पर्मचा आणि ओवमचा तो फॅलोपियन ट्यूब्स मध्ये होतो. करेक्ट. सो तिथे ते पोचूच शकत नसते, ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. सो ते सगळ्या हे जे आहे ते वीर्य परीक्षण केलं जात असतं, त्यानुसार ते कळत असतं की पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहेत ना. कारण का पहिले फर्टिलिटी किंवा इन्फर्टिलिटीची केस आली की पहिले पुरुषांची टेस्ट करणं ही पहिली गरज असते
आणि मग स्त्रीकडे जाणं गरजेची असते. सो पहिले हे करणं गरजेचं असतं. ते केल्यावर जेव्हा कळतं की कधी कधी तर असं असतं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, स्पर्म काउंट पण व्यवस्थित आहेत, पिरियड्स रेग्युलर येत आहेत, पिरियड्स पण येत नाही आहेत असं नाही आहे, तरी सुद्धा कन्सिविंग राहत नाही. अरे बापरे. सो ह्याला आयुर्वेदानुसार जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पूर्व जन्माचे जी कर्म असतात, आपलं जे प्रारब्ध असतं, त्याचा सुद्धा ह्याच्यावर एक आपण म्हणतो की त्याचा उल्लेख आयुर्वेदात केलेला आहे. म्हणजे आपली डीड्स कशी आहेत, आपली कर्म कशी आहेत, ह्याच्यावर सुद्धा बाळ होणार आहे की नाही हे ठरलेलं आहे. हो. म्हणजे जेव्हा म्हणजे अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी केसेस तुमच्याकडे आलेत? हो, खूप साऱ्या. कारण काय त्यांच्यामध्ये सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर 50% ह्या अशाच केसेस आहेत. हो, की त्यांच्यामध्ये सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पिरियड्स रेग्युलर आहेत, PCODचा प्रॉब्लेम नाही आहे, पण तरी सुद्धा त्यांना बाळ राहत नसतं. सो ह्याच्यामध्ये ह्या केसेस जेव्हा हँडल करताना कुठेतरी काउन्सिलिंग पण खूप महत्त्वाचं पार्ट करतं, की त्यांना ते सांगणं की तुमचे डीड्स तुम्हाला सुधारायचे, म्हणजे फक्त बाळ हवं एवढं ठेवू नका, की तुम्ही कर्म काय करताय ह्याच्याकडे पण तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. सो हे कुठेतरी त्या पॅरेंट्सना सांगणं किंवा आपला कुळ, जशी कुलदेवता असते, सो तिलाही मानणं खूप गरजेचं आहे. सो तिला जर एखाद्या घरामध्ये कुलदेवता कोण आहे हेही माहीत नसतं. करेक्ट. सो तेव्हा त्यांना हेही सांगणं गरजेचं आहे की आयुर्वेदानुसार हे मानणंही गरजेचं आहे. जर तुम्ही आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट घेणार आहात तर तुम्हाला या गोष्टी मानणंही गरजेच्या आहेत. सो तेव्हा त्यांना हे काउन्सिलिंग सुद्धा OPDला दिलं जातं की हे करणंही गरजेचं आहे. सो हे जेव्हा कारणं शोधतो त्याप्रमाणे मग ट्रीटमेंट ठरते. बिकॉज प्रत्येक कपलचं कारण हे वेगळं आहे, कोणत्याच कपलचं कारण हे कधीही सेम नसणार आहे. सो प्रत्येक कपलप्रमाणे ती ट्रीटमेंट ही ठरवावी लागते की त्यांना काय गरजेचं आहे, त्यांच्या शरीरात काय कमी आहे, काय वाढणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे त्यांना मानसिकदृष्ट्या पण बल येईल की ते स्ट्रॉंग आहेत बाळ राहण्यासाठी, तरच ते त्यांना मिळणार आहे. सो तेवढे स्ट्रॉंग बॉडी, माइंड हे सगळं असणं गरजेचं आहे. सो त्यांना ते आयुर्वेदानुसार जेव्हा आपण विचार करतो तर आयुर्वेदाकडे लोक कधी वळतात की IVF झालेलं आहे, ते फेल गेली आहेत, इम्प्लांटेशनच होत नाही आहे, त्याच्यानंतर लोक ही आयुर्वेदाकडे वळतात. तर माझा असा सल्ला आहे की लोकांनी पहिल्या आयुर्वेदाकडे वळावं. खरं तर पहिली स्टेप ही आयुर्वेद असावी, कारण का त्याच्यामध्ये नॅचरली तुम्हाला कन्सिविंगसाठी मदत होणार आहे. जर त्याने आपल्याला जर गुण मिळाला तर मग आपल्याला IVF किंवा IUI अशा गोष्टींकडे जावं लागणार नाही, बिकॉज त्या ट्रॉमॅटिक असतात. त्या ज्या काही सायकल्स आहेत, इतकी इच्छाशक्ती असते, हे सगळं सहन करतात स्त्रिया, पण ते ट्रॉमॅटाइज पण असतात किंवा त्यांना ते 3-4 वेळा जेव्हा होतं त्याच्यानंतर त्यांना तो ट्रॉमा विसरणं, की त्यांना सांगावं लागतं की ह्या जखमा तुम्ही पहिल्या पूर्ण विसरा, कारण का त्यांच्या मनावर झालेल्या त्या जखमा असतात, प्लस बर्डन असतं, अरे का होत नाहीये, मग हे विसरायला त्यांना भाग पाडावं लागतं. करेक्ट. आणि तेव्हा त्यांना कोणीतरी योग्य सल्ला देणारं पण पाहिजे, कारण का काय असतं की समाजामध्ये प्रत्येक म्हणजे अगदी भेटणारा प्रत्येक व्यक्ती हळूहळू त्यांना तेच विचारणार, अरे कधी होणार आहे, मग ते कुठेतरी बर्डन होत जातं. सो तिथे समाजानेही त्या कपल्सना हे प्रश्न विचारायला नाही पाहिजे की त्यांनीही ते समाजात ही सुधारणा नक्की झाली पाहिजे, की तेवढं प्रेशर नाही दिलं पाहिजे. बिकॉज हे कुठेतरी मग त्या कपल्सना पण तो न्यूनगंड यायला लागतो. बाकीचे बिकॉज त्याच वयाचे असतात सगळे, बाकीच्या फ्रेंड्समध्ये तर बाळ व्हायला लागलेलं असतं, पण तुम्हाला का नाही अजून गुड न्यूज मिळाली आहे किंवा गोड बातमी मिळाली आहे, असे जेव्हा सतत प्रश्न विचारले जातात तेव्हा त्या कपलवर मानसिकदृष्ट्या खूप जास्त डॅमेज झालेला असतो, आणि पहिले तो डॅमेज सुधारणं ही गरज असते. करेक्ट. सो बेसिकली एकीकडे तुम्ही तुमची ट्रीटमेंट करायची आणि दुसरीकडे मेंटल ट्रॉमामधून पण तुम्हाला बाहेर येणं त्याच वेळेला खूप गरजेचं आहे, बिकॉज तरच बाळ नीट राहणार आहे. करेक्ट. कारण काय तिथे बाळ राहणार आहे त्याला ते सगळं एन्व्हायरमेंट पण तेवढंच छान मिळालं पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी ह्या गोष्टी करणं महत्वाच्या असतात. डॉक्टर, इन्फर्टिलिटीची कारणं कळली किंवा बरेच महत्त्वाच्या गोष्टी या निमित्तानं आम्हाला कळल्या, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोल्युशन. काय सोल्युशन आहे? बरोबर. सो आयुर्वेदानुसार आपण जेव्हा सोल्युशन्सचा विचार करतो तर तेव्हा पहिले शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा अशा दोन्ही चिकित्सा केल्या जात असतात. पहिले म्हणजे फर्टिलिटी वाढवण्यासाठी, बीज चांगलं तयार होण्यासाठी ट्रीटमेंट केली जात असते, की ज्याच्यामध्ये जसं शतावरी आहे, आस्कंद आहे, ज्येष्ठमध आहे, ह्या औषधांचा वापर केला जातो
की हे ट्रीटमेंटमध्ये येतं. जसं फलघृत आहे, ह्याचा सुद्धा आपण आयुर्वेदानुसार वापर करतो. सो पहिले ही ट्रीटमेंट असते की त्यांना योग्य ते नाडी परीक्षण करून ही ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर उत्तर बस्ती केली जाते. अच्छा. हा एक पंचकर्माचाच भाग आहे. उत्तर बस्ती म्हणजे तिथे पिचू ठेवला जातो गर्भाशयाच्या ठिकाणी. सो हा पिचू, हा तुपाचा पिचू तिथे ठेवला जात असतो. उत्तर बस्ती ही नॉर्मली पाळी झाल्यावर लगेच करायची असते. म्हणजे 4 दिवस पाळीचे झाले की 5व्या दिवशी उत्तर बस्ती ही केली जाते. पण त्याला पण आपण पेशन्स ठेवायचा असतो. म्हणजे कसं असतं की ज्यांना इन्फर्टिलिटी 4-5 वर्षापासून त्रास आहे त्यांना लगेच नाही, तेव्हा त्यांना पेशन्स लेवल पण म्हणजे 3 ते 6 महिने रेग्युलर ट्रीटमेंट घ्यावी लागते. त्यांना ते व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्याबरोबर उत्तर बस्ती पण आपण करतो. सो तीही करणं गरजेची असते. आणि त्यानंतर तो जो गुण मिळतो तो अगदी सहज सोपा त्यांना वाटतो की अरे हे कसं झालं. तर तो एक पिरियड त्यांना पेशन्स ठेवून ती करण्याची गोष्ट असते. कारण का हे नैसर्गिक चक्र असल्यामुळे जेव्हा योग आपण म्हणतो ना तेव्हाच ते होतं. असंही म्हणणं आहे की खूप ट्रीटमेंट्स केल्या जातात, पण जर योग असेल ना तर ते 100% घडतं. तेव्हा ती ट्रीटमेंट योग्यरित्या करणं, चांगल्या भावाने करणं आणि त्यांना योग्य ते गायडन्स देणं, हे एवढंच डॉक्टरांच्या हातात असतं. शेवटी तो योग असतो होणं, तर ते देवाच्या परमात्म्याच्या हातात असतं. माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ज्या मुलींची पाळी नियमित असते, रेग्युलर असते, त्या मुली इझिली प्रेग्नेंट होऊ शकतात आणि त्यांना प्रेग्नन्सीमध्ये फारसे कॉम्प्लिकेशन्स येत नाही. बरोबर. सो हे म्हण ही बरोबर आहे. म्हणजे ज्यांना रेग्युलर पाळी येते, ज्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, त्या नैसर्गिकरित्या कन्सिव्हिंग होऊन जातं. म्हणजे त्यांना कळत सुद्धा नाही की म्हणजे त्यांना ऍक्सिडेंटली कन्सिव्हिंग झालेलं असतं की त्यांना समजत पण नाही. कधी कधी एफर्ट्स घ्यायची गरज नाही काहीच, म्हणजे त्यांचं पहिल्यांदाच संबंध ठेवलेले असतात तरी सुद्धा लगेच त्यांचं कन्सिव्हिंग होऊन जातं. पण काही केसेसमध्ये जसं मी म्हटलं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरी सुद्धा कन्सिव्हिंग कधी कधी होत नाही. सो असं नाहीये की आपली पाळी नीटच येते म्हणून आपण लगेचच कन्सिव्ह राहू, तर असं नाही आहे. सो त्याच्यासाठी काही ब्लड रिपोर्ट्स हे लग्नाच्या आधी करणं पण गरजेचं असतं की ती प्रिकॉशनरी मेजर्स आपण आधीच घेतलेले असतील की MH व्हॅल्यू किती आहे, इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन लेवल्स किती आहेत, हे जरी आपल्याला माहीत असेल तरी आपल्याला कळतं की आपण कधी कन्सिव्हिंगसाठी योग्य आहोत. जसं MH व्हॅल्यू जर 4 आहे, 5 आहे, किती आहे, याच्यावर सुद्धा कळतं की कुठल्या एजला आपण कन्सिव्हिंग हे नीट चांगल्यारित्या राहू शकतो. सो असं काही नाही की 35शी नंतर आपण म्हणतो की 35शी नंतर हळूहळू बीज निर्मिती कमी व्हायला लागते किंवा बीज जे क्वांटिटी असते ती हळूहळू कमी व्हायला लागते. सो त्यामुळे सुद्धा म्हणतात की त्याच्यानंतर तेवढी शरीराची क्षमता नसते बाळ कॅरी करण्यात, कॉम्प्लिकेशन्स हळूहळू वाढायला लागलेले असतात. म्हणून जेवढं म्हणतो की 30 ते 35 किंवा 25 ते 35 ह्या काळामध्ये कन्सिव्हिंग जी रेट आहे तो सगळ्यात जास्त असतो आणि हळूहळू तो कमी व्हायला लागतो. पण याचबरोबर म्हणजे हल्ली कपल्समध्ये आपण कायम बघतो की लग्नानंतर एक ठराविक वेळ त्यांना त्यांचा घ्यायचा असतो, कारण करिअर बिल्ड करायचं असतं आणि बऱ्याच गोष्टी असतात. तर यामुळे कधीतरी हे गणित फसू शकतं का? खूप वेळा, म्हणजे बहुतेक तरी खूप वेळा. बिकॉज काय होतं, पहिले फर्टिलिटी लेवल्स खूप चांगले असतात, पण तेव्हा ते डिसिजन घेतात की आता करिअरला महत्त्व देतात ते. पण हळूहळू त्यांना दिसायला लागतं की जेव्हा ते विचार करतात बाळ आता हवंय, पण तेव्हा त्यांना ते राहत नाही. आणि हल्ली तर लग्न करायचं वय सुद्धा आता हळूहळू 30 नंतर 35 वगैरे झालेलं आहे. पण आता हा प्रत्येकाचाच वैयक्तिक डिसिजन असणार आहे की त्यांनी काय करावं. पण ॲज अ डॉक्टर मी त्यांना सांगू शकते की तुमचं 30 हे 35 वय हे फर्टाईल आहे. म्हणजे तेव्हा जेवढं तुम्ही लवकरात लवकर तो डिसिजन घ्याल, नंतर मोकळं व्हायला हे नक्कीच हेल्प करतं. म्हणजे बिकॉज त्यांना ते बर्डन असतं की लाईफ बदलणार आहे, करिअर एकदा आपण पीकवर असतो. करेक्ट. आणि प्रेग्नन्सी म्हटल्यावर कधी जर कॉम्प्लिकेशन्स असतील, बेड रेस्ट सांगितली वेळ द्यावा लागेल, तर कधी कधी म्हणजे त्यांना तो वेळ देता येत नाही. म्हणजे जेवढा कामाला द्यायला हवाय तेवढा मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना ते कुठेतरी स्ट्रेस म्हणजे डिप्रेशनमध्ये जाण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत आफ्टर डिलिव्हरीचे, ते ह्या स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त असतात. कारण का त्यांना ते त्यांचं पूर्ण लाईफच बदलून जातं
आधी करिअर ओरिएंटेड असतात, पैसे कमवणं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं ह्याला खूप महत्त्व असतं. आणि हळूहळू जसं ते बाळ झाल्यावर पहिली 2 वर्ष तर बाळाला आपल्याला द्यावीच लागतात, बाळ खूप लहान असतं. करेक्ट. पण तेव्हा पण काही 6 महिन्यानंतर कामाला तर जावं लागतं. जॉब असल्यावर 6 महिन्यानंतर जायचंच आहे. मग तेव्हा त्यांचं जगलिंग असतं ते, म्हणजे कसं जायचं, बाळ कधी आजारी असेल तर जास्त सुट्ट्या पण घेता येत नाही. पण हे सगळं होऊन जातं. त्यांना सांगावं लागतं की हे मॅनेजेबल आहे, की काही प्रॉब्लेम नाही. बिकॉज आजकाल काही पॅरेंट्स हे त्यांना मुलंच नकोय असेही असणारे आहेत, की त्यांना आता त्यांची मांजर किंवा त्यांचा कुत्रा आहे असं जग आहे. तसंही नाही झालं पाहिजे, कारण काय हे नैसर्गिक चक्र आहे आणि ते चालू पण राहिलं पाहिजे. सो त्यांनी हा विचार करताना एक तरी बाळ आपल्याला असलं पाहिजे एवढा तरी त्यांनी विचार करणं महत्वाचं आहे. म्हणजे ते सायकल जे आहे, बिकॉज आपण निसर्गाचा पण विचार करायलाच हवा. तर ते करताना मला तरी वाटतं की त्यांनी ते योग्य प्रकारे योग्य वेळेत डिसिजन घेणं खूप महत्वाचं असतं. डॉक्टर, आपण जसं म्हणालात त्याप्रमाणे एकूणच हे सगळं हॉर्मोन्सशी खूप कनेक्टेड आहे. आणि हेच हॉर्मोन महिलांमध्ये विशेष करून मग त्यांच्या केसांशी कनेक्टेड आहे, त्यांच्या स्किनशी कनेक्टेड आहे किंवा त्यांची पाळी नियमित येणं, ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली त्या हॉर्मोन्सच्याच आजूबाजूला फिरणाऱ्या आहेत. मला थोडंसं खरं तर या विषयातून हॉर्मोनल विषयाकडे यायचं आहे आणि मला हा प्रश्न करायचा आहे की बेसिकली PMS ज्याला आपण म्हणतो प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, तर हे जे स्त्रियांमध्ये विशेष करून इतकं एक नेगेटिव्हली आता पाहिलं जातं, कारण मूड स्विंग्स होणं, तुमच्या पाळीच्या आधीचे काही दिवस शरीरात बदल होतात, मूड स्विंग्स होतात, अचानक वजन वाढल्यासारखा वाटतो, पफिनेस येतो, चिडचिड होते. तर ह्याला आयुर्वेदमध्ये काही सोल्युशन आहे का? बरोबर. सो कसं आहे, PMS जेव्हा आपण विचार करतो तर ते नॉर्मली कधी चालू होतं की पाळी संपल्यानंतर 14व्या दिवसानंतर हे सगळं चालू होतं. म्हणजे जेव्हा जो 14वा दिवस असतो ना, त्याच्यानंतर मुली म्हणतात की डोकं दुखायला लागतं, मायग्रेनचा त्रास व्हायला लागतो. एक माझी पेशंट आहे, तिला इतका त्रास होतो, डोकं इतकं दुखतं की ती पुढचे 15 दिवस रोज गोळी घेते. डोकं दुखतंय त्याच्यासाठी, डोकं दुखणं थांबण्यासाठी तिला गोळी घ्यावी लागते. आणि ती इतकी फ्रस्ट्रेटेड होते की तिचा हळूहळू कॉन्फिडन्स लेवल इतकी कमी व्हायला लागली की हे दर महिन्याचं आहे. असं नाहीये ना की तिला एकदाच होतंय आणि मग तिला म्हणजे 15 दिवस डोकं दुखतंय, 15 दिवस डोकं दुखत नाहीये. ही सायकल तिला खूप भयावह होती. म्हणजे ती म्हणाली की कळतच नव्हतं तिला. तिने सगळं ॲलोपॅथी ट्राय करून नंतर ती आयुर्वेदाकडे आलेली होती. सो तेव्हा तिला मी कॉन्फिडन्स दिला की हे बरं होऊ शकतं. म्हणजे ह्याला हे दुखणं जे आहे हे कमी होणं गरजेचं आहे. बिकॉज तेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्या दोन्ही लेवल्सचं फ्लक्च्युएशन हे खूप वर खाली होत असतं. आणि त्यामुळे तेव्हा मूड स्विंग्स होणं किंवा शरीराला सूज जाणवणं किंवा वजन वाढणं हे सगळं ह्या काळात होत असतं. सो तेव्हा स्त्रियांना मानसिकदृष्ट्या पण थोडं कंट्रोल राहणं, स्ट्रेस लेवल्स कमी राहणं ह्या खूप गरजेच्या असतात. जर असे सिम्पटम्स जाणवत असतील ना, तर एक खारीक तरी रोज खायची. रोज एक तरी खारीक आहारात असलीच पाहिजे. बिकॉज ती मधुरसात्मक आहे आणि ती कसं करणार आहे की पित्त वाढलेलं जे आहे ते कमी करायला मदत करणार आहे. कारण का तेव्हा पित्तच वाढतंय. हे जरी आपण हॉर्मोन्स म्हटलं तरी शरीरात मायग्रेन किंवा हेडेक होतंय म्हणजे कुठेतरी ते पित्ताशी रिलेटेड आहे. सो पित्त कमी करणारा आहार तेव्हा घेणं गरजेचं आहे. जसं दूध आहे, दूध घेणं गरजेचं आहे. किंवा मग तूप घ्यायचं आहे. एक गरम पाण्यामध्ये 1 चमचा तूप घालून त्याचं सेवन करायचं आहे. आणि त्यानंतर पोटाला तेल सुद्धा लावायचं आहे. कारण का तेव्हा तिकडचा अपानवायू बिघडलेला असतो. क्रॅम्पिंग पेन पण त्यांना मुलींना जाणवत असतं की आतून बळ बसतोय असं पेन त्यांना होत असतं. आणि पिरियड्स चालू होण्याच्या आधी खूप पेन होतं. 3 दिवस पिरियड्स मध्येही काही स्त्रियांना खूप जास्त पेनफुल असतं आणि तेव्हाही त्यांना गोळी घ्यावी लागते. सो रासायनिक गोळ्या न घेता आयुर्वेदाने आपल्याला तेव्हा नक्कीच मदत होते की हे पेनसाठी तर मला दर महिन्याला गोळी घ्यायला लागली नाही पाहिजे. म्हणजे काही गरजेच्या गोष्टी आहेत तिथे ॲलोपॅथी तर घेणं गरजेचं आहे. पण ह्या गोष्टी बिकॉज हे नैसर्गिक, पाळी येणं हे खूप नैसर्गिक आहे आणि ते प्रत्येक स्त्रीला येते. मग त्याच्यासाठी आपल्याला औषधं जर लागायला लागली तर म्हणजे कुठेतरी शरीरात काहीतरी दोष बिघाड झालेला आहे. काहीतरी दोष बिघाड आहे, तो नीट झाला की मग हे परत सुरळीत होणार आहे. बिकॉज नैसर्गिक चक्र आहे ते, एवढे दिवस जास्त दिवस ते बिघडलेलं राहणार नाही. सो तेव्हा योग्य ती ट्रीटमेंट घेतली की त्यांना ते बरं वाटतं.
आता त्याच्यानंतर काही स्त्रियांमध्ये पिरियड्स ह्या खूप इरेग्युलर व्हायला लागतात करेक्ट. किंवा पाळी ही वेळेवर येत नसते. 28 ते 35 दिवसांचं जे सायकल आहे तर 40 दिवसांचं, 2 महिने पाळी येत नाही किंवा 3 महिने, काही काही स्त्रियांमध्ये तर 7-7 महिने सुद्धा पाळी येत नसते मुलींमध्ये. सो अशा वेळेस एक साधा उपाय करायचा म्हणजे गाजर बीज अर्धा चमचा घ्यायचं असतं आणि काळे तीळ पाव चमचा, हे दोन्ही सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये उकळायचं. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1/4 झालं की पुढचे 15 दिवस ते रेग्युलर पाणी घ्यायचं. अच्छा, इतका साधा सोपा उपाय आहे. म्हणजे ते पाणी तुम्ही ठेवून द्यायचं का तेव्हाचं तेव्हा ते कन्झ्युम करायचं. म्हणजे आपण अर्धा चमचा गाजर बीज घ्यायचंय आणि पाव चमचा काळे तीळ, हे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. करेक्ट. उकळायचं, 1 ग्लासभर पाण्यामध्ये ते घालून उकळायचं. उकळून 1/4 झालं एवढंच पाणी राहिलं की थोडं कोमट झालं की मग ते कन्झ्युम करायचं. की त्याने रेग्युलर पाळी येण्यासाठी, वेळेवर येण्यासाठी आणि फ्लो सुद्धा नीट राहण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे 4 दिवस हा फ्लो गेलाच पाहिजे. आता काय झालंय की स्त्रियांमध्ये पहिले 4 दिवस जात होता, आता तो 3 दिवसावर, हळूहळू 2 दिवसावर आणि हळूहळू 1 दिवसावर आलेला आहे. करेक्ट. इतका तो फ्लो कमी होत चाललेला आहे. तर कुठेतरी ह्याच्या रिलेटेड म्हणजे स्ट्रेस किंवा तुमची लाईफस्टाईल हे पण कुठेतरी ते मॅटर करत आहे. सो ह्या गोष्टी क्लिअर होण्यासाठी सुद्धा हा उपाय उपयुक्त आहे. म्हणजे माझ्या अनेक पेशंटनी हे ट्राय केलेलं आहे आणि त्यांनी मला फॉलोअप पण दिलाय की मॅडम हो, आम्ही हे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला रेग्युलर पाळी आली. जी 3 महिने आली नव्हती ती ह्या साध्या सोप्या उपायाने सुद्धा आम्हाला पाळी आलेली आहे. सो हा घरगुती उपाय आहे. पण जर त्यांना प्रॉब्लेम्स हा वरचेवर होत असेल तर मात्र त्यांनी वैद्याला दाखवणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं सुद्धा गरजेची आहे. ते घेतल्यावर त्यांना पाळी रेग्युलर येते, त्यांना रासायनिक औषधांची जास्त गरज लागत नाही. त्यामुळे त्या आयुर्वेदानुसार सुद्धा जेव्हा त्यांना हे गुण मिळतात तेव्हा त्यांना आयुर्वेदावर कॉन्फिडन्स यायला लागतो की हे जे साधे काही प्रॉब्लेम्स आहेत तेव्हा तर आपल्याला आयुर्वेद ह्या नक्कीच मदत करणार आहे. पण डॉक्टर, जसं तुम्ही म्हटलत की आधी 4 दिवस पाळी यायची, आता ते 2 दिवसावर आली आणि मग हळूहळू 1 दिवसावर सुद्धा होऊ शकते. पण एक हेल्दी पिरियड्स ज्याला आपण म्हणतो, एक रेग्युलर हेल्दी पिरियड्स, ते किती दिवसांचे असायला पाहिजे? नॉर्मली 28 डेजचे तर ते म्हणजे असलं सायकल जे असलं जे आहे आणि 4 डेजचे पिरियड्स हे जायलाच पाहिजे. जर अंगावरनं 2च दिवस जात आहे तर इन्फर्टिलिटी किंवा PCOD आहे का, काही रिझनिंग आहे का ते शोधणं महत्वाचं की आपला फ्लो का कमी होतोय. कारण काय मेनोपॉज पण लवकर येऊ शकतो. करेक्ट. सो मग आपल्याला ती मेंटेन राहिली पाहिजे सायकल, म्हणून आपल्याला कळणं गरजेचं आहे की माझा फ्लो कमी का झालाय. मग तो वाढण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, की काय व्यायाम करणं गरजेचं आहे का, मला लाईफस्टाईल बदलणं गरजेची आहे किंवा मला औषधांची गरज आहे. आपल्याला हे सगळं शोधणं गरजेचं आहे. जर योग्य वेळेत कळलं तर मग पुढची जी सायकल आहे त्याच्यात कळलं पाहिजे की येस मला 4 दिवस, म्हणजे पहिले माझी 1.5 दिवसांची होती, आता माझी 4 दिवसांवर आली आहे पाळी, म्हणजे ती सायकल बरोबर आहे, रेग्युलर आहे. सो हे गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की जर असं नसेल होत तर मग खारीक तर खायचीच आहे, एक सकाळी एक संध्याकाळी, आणि त्याचबरोबर बाळंत शेपा मिळतात, त्या जेवण झाल्यावर चिमूटभर त्या चावून खायच्या. एवढं जरी केलं तरी पाळी नीट येण्यासाठी मदत होते. क्या बात आहे. म्हणजे हे साधे सोपे घरगुती उपाय असतात. घरगुती म्हणण्यापेक्षा आपण बाळंत शेपा वगैरे आयुर्वेदात उल्लेख केलेला आहे, त्यामुळे त्याचा आपण वापर तर नक्कीच करू शकतो. आणि शतावरी आहे जी सख्खी आहे, म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या म्हणजे जीवनात शतावरी असलीच पाहिजे अशी ही शतावरी आहे. सो त्याचंही आहारात सेवन असणं किंवा ती रेग्युलर आपण इंटेक करणं ती महत्वाची आहे. करेक्ट. आणि जसं तुम्ही म्हटलं की हॉर्मोन्स आणि हॉर्मोनल प्रॉब्लेम्स किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा ते दिसून येतं. त्यामुळे तुम्हाला कधी कधी अनेकदा ॲक्नेचा प्रॉब्लेम होतो, तुमची स्किन क्लिअर राहत नाही आणि मग तिथेही अनेक गोष्टी घडत असतात. तर त्यासाठी काय करायला हवं? स्त्रियांमध्ये जेव्हा स्किन इश्यूज हे खूप वरचेवर व्हायला लागतात तर पहिले ॲक्ने आहे. तर ॲक्नेसाठी साधा सोपा उपाय काय करायचा, तर जायफळ घ्यायचं 20 ग्रॅम, चंदन 20 ग्रॅम आणि मिरीची जी पूड असते मिरपूड ती 5 ग्रॅम एवढीच घ्यायची. ह्याचं कॉम्बिनेशन बनवायचं आणि जिथे पिंपल आलेलं आहे तिथे ते दुधातनं मिक्स करून लावून ठेवायचं. अच्छा. त्याने ते बसायला
कारण काय मुलींना ना पिंपल्स फोडण्याची खूप सवय असते आणि ते फोडले की त्यांना ते डाग राहतात किंवा खड्डे पडतात. सो पहिले त्यांना सांगणं गरजेचं असतं की हे करायचं नाही. पिंपल आला की त्याच्यावर काहीतरी ऍप्लिकेशन करायचं की तो मोठा होणार नाही. आणि आता ग्लो हवाय, स्किन ग्लो हवाय, तर आयुर्वेदामध्ये असा एक श्लोक आलेला आहे की ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तो उपाय जर 7 दिवस केला तर कमळाप्रमाणे चेहरा होण्यासाठी मदत होते. सो त्याच्यासाठी करायचं काय, तर मसूर डाळीचं जे पीठ असतं ते तुपात छान परतून घ्यायचं. तुपात परतल्यावरची जी पावडर तयार होणार आहे ती एका ग्लास जारमध्ये भरून ठेवायची आणि जेव्हा लागणार आहे तेव्हा ते 1 चमचा घ्यायचं, दूध मिक्स करायचं आणि चेहऱ्याला लावायचं. हे 10 ते 15 मिनिटं चेहऱ्याला लावून ते वॉश करायचं. असे पुढचे 7 दिवस करायचं. म्हणजे पहिल्या दिवशीचा आणि 7व्या दिवशीचा असा फोटो काढून ठेवायचा. सो त्याच्यामध्ये त्यांना नक्की फरक जाणवतो. सो हे आयुर्वेदिक ग्रंथात लिहिलेले जे काही उपाय आहेत पण जे साधे सोपे आहेत, काही केमिकल नाहीये. कारण का स्किनला वापरताना मे बी ती इतकी आपण खाऊ शकू असा उपाय असेल, बिकॉज तो रक्तात आत जाणार आहे, तर तो उपयोग होतोच. करेक्ट. पण मग डॉक्टर हे जे काय आता स्किन केअर रुटीन्स आणि हे सगळं आता सुरू झालंय की म्हणजे जिथे तुम्ही रात्री रेटिनॉलच लावा, मग सकाळी व्हिटॅमिन सी लावा, मग हे सिरम्स लावा, सनस्क्रीन लावा, तर या गोष्टी किती तुम्ही त्याला एक हे द्याल की अप्रुव्हल की करायलाच हवं? सी काही पेशंट्समध्ये कसं असतं की ज्याला जे सूट होतोय त्यांनी ते करावं. असं काहीच नाहीये की ते करायचं नाहीये किंवा असं काही नाहीये. पण तुम्हाला जर सूट होत नाही, कारण का काही पेशंट्समध्ये सनस्क्रीन लोशन वापरल्यानंतर त्यांची स्किन ही अजून डार्क झालेली दिसते, अजून ड्राय झालेली दिसते. काही जणांना ते सूट करत नसतं. मग अशा वेळेस तुम्ही घरगुती उपाय करा, आयुर्वेदिक उपाय करा की जे तुम्हाला सूट होत आहे. की प्रत्येकाची स्किन टाईप हा वेगळा आहे, प्रत्येकाला सूट होण्याचा प्रकार वेगळा असणार आहे, तर त्यांनी तसं त्याप्रमाणे वापरायला काहीही हरकत नाही. फक्त जेव्हा तुम्ही केमिकल्सचा वापर करताय तेव्हा कुठेतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याचे पण इश्यूज होतात. की जसं आता कॉस्मेटिक आहे, तर कॉस्मेटिक्समुळे पण हॉर्मोनल इम्बॅलन्स स्त्रियांमध्ये होतोय हे आता रिसर्चनुसार कळायला लागलेलं आहे. मग आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे की कॉस्मेटिकमध्ये कुठले कंटेंट आहेत, कारण काय वापर तर होणारच आहे, पण मग त्याच्यामध्ये कुठले कंटेंट आहेत, पाठी काय त्यात आहे, हे केमिकल्स ह्याने हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो का जास्त प्रमाणात, मग ते आपण अवॉइड करायला पाहिजे. बिकॉज ह्याचं कुठेतरी म्हणजे काय म्हणतात हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये किंवा एंडोक्राईन ग्लँडवर ह्याचा कुठेतरी इफेक्ट हा होत असतो. सो त्याचा आपण वेळेवर विचार केला. म्हणजे स्त्रिया ज्या आता म्हणजे निडरपणे जे काही कॉस्मेटिक्स लावतायत त्याचे पण कंटेंट नीट बघणं गरजेचं आहे. आणि आज गुगल असतं, त्याच्यावर आपल्याला लगेच मिळतंच की ह्याच्यात कुठला कंटेंट आहे, ह्याने हॉर्मोनल इम्बॅलन्स होतोय का, तर ते बघणं गरजेचं आहे. की त्याने आपल्याला जास्त, बिकॉज पीसीओडीचं कारण मे बी हे पण असू शकतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याचं कारण कॉस्मेटिक सुद्धा असू शकतं. सो तेव्हा ते वेळेवर आपण लक्ष देणं, किंवा खूप जुने कॉस्मेटिक्स असतील की त्याची एक्सपायरी झालेली आहे तरी ते वापरले जात असतात, ते कुठेतरी त्याचं डेट नीट मेंटेन ठेवणं, की एखादे एक्सपायर असेल तर ते टाकून देणं, खूप उरलं असेल तरी सुद्धा त्याचं ते स्त्रियांना जीवावर येतात आता कसं टाकू, पण तसं न करता ते वेळेवर डिस्कार्ड करून टाकायचं आहे आणि फ्रेश कॉस्मेटिक्सच वापरायचे आहे. कुठेतरी हे त्यांना कळणं गरजेचं आहे की ही चूक करून चालणार नाही. वर्षानुवर्ष आपण एकच कॉस्मेटिक वापरतोय, संपलं नाहीये म्हणून तेच वापरतोय, तर ते चुकीचं आहे. सो स्किनसाठी घरगुती उपाय करणं योग्य आहे. मेकअप हा आपण जेव्हा बाहेर जातो किंवा प्रेझेंटेबल दिसायचं तेव्हा हा वापरला जाणारच आहे, पण अगदी तो रोज न करता आपण काही ओकेजनली किंवा एवढाच केला तरी तो इनफ आहे. सो त्याच्यासाठी स्किनच चांगली राहायला हवी असेल तर जे पदार्थ आपण खाऊ पण शकतो अशा पदार्थांचा आपण वापर करू शकतो. जसं हळद आहे, बेसन आहे, मलई आहे, ह्याचा सुद्धा आपण स्किनला लस्टर येण्यासाठी छान उपयोग करू शकतो. आता पिगमेंटेशन असेल, म्हणजे चेहऱ्यावर खूप जास्त वांग असेल, तर त्याच्यासाठी अशोक छाल येते, त्याचं चूर्ण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अडुळसा चूर्ण, अडुळसाचं पण चूर्ण मिळतं, आणि मंजिष्ठा चूर्ण, ही तिन्ही चूर्ण मिक्स करायची आहे. थोडासा मध घालायचा आहे आणि जिथे वांग आलेलं आहे तिथे हे लावायचं आहे, ह्याला ऍप्लिकेशन करायचं. आपण DIY मास्क जसे म्हणतो तसा हा घरगुती मास्क आहे, पण ह्याने पण वांग कमी व्हायला मदत होते.
कारण हे वांग हे 100% जात नाही, पण त्याचा जो टोन आहे तो तुमच्या स्किन टोनशी जरी मॅच झाला तरी तो एकदम उठावदार किंवा असं ते मग चेहऱ्यावर दिसत नाही. आणि नॉर्मली हे पिगमेंटेशन जे आहे ते नॉर्मली आफ्टर डिलिव्हरी किंवा ड्युरिंग डिलिव्हरी किंवा मेनोपॉज ह्या काळामध्येच ते जास्त प्रमाणात येतं. सो तेव्हा बटरफ्लाय मार्क्स हे चेहऱ्यावर येतात आणि ते खूप डार्क दिसायला लागतात आणि पिगमेंटेशन हे वाढायला लागतं. तिथे मेलानिन सिक्रिशन हे जास्त प्रमाणात व्हायला लागलेलं असतं बाजूच्या स्किनपेक्षा. त्यामुळे तिथे तो डार्क स्पॉट्स, निळे असे छोटे छोटे हे डाग यायला चालू होतात. डॉक्टर, आपण हॉर्मोनल इम्बॅलन्स विषयी बोलतोय. जसं स्किनवर त्याचे परिणाम दिसून येणार आहे तसंच तुमच्या हेअरवर सुद्धा ते परिणाम दिसून येणारच आहे. त्यामुळे अनेकदा मग हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतो किंवा डॅन्ड्रफच होतो किंवा खूप आधीच हेअर ग्रे होणं सुरू होतं. तर यावर काही उपाय किंवा काही प्रिकॉशन्स जसं तुम्ही म्हणालात? ओके, सो जेव्हा हेअरफॉल हा होतोय म्हणजे शरीरामध्ये अस्थिधातू कमी झाला. अच्छा. सो आयुर्वेदानुसार जे धातू, सप्तधातू सांगितलेले त्यातला जर अस्थिधातू तुमच्या शरीरात कमी असेल तर त्यापासून तयार होणारा जो मल आहे म्हणजे नख आणि केश हा चांगला राहणार नाही. म्हणून तुम्हाला आहारामध्ये दूध घेणं, आठवड्यातून एकदा दूध म्हणजे रोजचंच दूध घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर खारीक पावडर किंवा घालून ते दूध घेतलं, ड्रायफ्रुट्स असणं हे गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जर प्रोटीन इंटेक सुद्धा कमी होत असेल तरी सुद्धा हेअरफॉल हा जास्त प्रमाणात दिसतो. सो तेव्हा प्रोटीनची मात्रा पण आहारामध्ये योग्य प्रमाणे पाहिजे. प्लस नॉर्मली कसं होतं की पित्त, वात, कफ हे तिन्ही त्रिदोष जे आहेत ते बिघडलेले असतात आणि ते नीट होणं गरजेचं आहे म्हणजे होणारा हेअरफॉल हा कमी होतो. म्हणजे आपण 90% हा थांबला पाहिजे. एका महिन्यामध्ये 90% जो हेअरफॉल होतोय तो थांबला पाहिजे आफ्टर ट्रीटमेंट. सो माझी एक पेशंट होती, ती म्हणजे तिला खूप गॅप्स दिसायला लागलेल्या. मी एवढं की तिला खूप बर्डन आलेलं होतं की आता ह्या गॅप्स दिसत आहेत तर काय करू. म्हणजे अशी वेळ आल्यावर तर तो स्ट्रेस खूप वाढलेला असतो गॅप्स वगैरे दिसायला लागल्यावर. सो तिला तेव्हा मी योग्य प्रकारे नाडी परीक्षण केलं. तिला सांगितलं की काही घाबरू नकोस, इथे नवीन केस यायला पाहिजे. इथे जे पॅचेस आपल्याला दिसायला लागलेले आहेत तिथे नवीन केस यायला पाहिजे. सो तिला योग्य ट्रीटमेंट लिहून दिली आणि 1 महिन्यानंतर ती मला दाखवायला आली आणि ट्रिमेंडस तिला तो फरक त्याच्यात दिसला की जे पॅचेस होते तिथे तिला नवीन केस दिसायला लागले रूट्स मधनं. आणि त्या फोटोमध्ये तिनेच बघितल्यावर तिला तो एक कॉन्फिडन्स आला की आता हे कुठेतरी क्युअर होतंय. म्हणजे कसं असतं की हेअरफॉलमध्ये 2 टाईप्स असतात की म्हणजे केस गळले की तिथे नवीन केसच येत नाही. ते बाल्डनेस मध्ये जातं की तिथे नवीन केसच येत नाही, तिथे पॅच तयार व्हायला लागतात, पूर्ण प्लेन पॅचेस असतात. आणि एक आहे की हेअरफॉल होतोय पण तिथे नवीन केस तर येत राहतात, नवीन फॉलिकल्स आहेत तिथे नवीन नवीन केस येत राहत आहेत. पण आपल्याला काय करायचं आहे, आहारावर नीट कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, औषधं नीट घ्यायची आहेत. तिथे नवीन केस येण्यासाठी रक्त पुरवठा नीट झाला पाहिजे. करेक्ट. तो जर होत नसेल तर मग तिथून नवीन केस येत नाही, ते पूर्ण बंद व्हायला लागतात. जसा तिथे ब्लड सर्क्युलेशन नीट व्हायला लागतं, छान हेअर ग्रोथ ही परत मिळायला लागते. सो त्याच्यासाठी अनेक वेगवेगळी रासायनिक औषधं वापरली जातात की जी जेव्हा वापरली जातात तेव्हा तर ते छान असतं, पण जशी ती थांबवली जातात त्याच्या मात्र डबल हेअरफॉल व्हायला लागतात. सो तेव्हा आयुर्वेदाकडे वळलं तर हेअरसाठी छान ट्रीटमेंट अगदी अवेलेबल्स असतात की वेळेवर त्याची काळजी घेतली तर त्याचं कुठलंही टेन्शन स्त्रियांना राहणार नाही. सो त्यांना लेपचिकित्सा असते त्याच्यामध्ये. आयुर्वेदानुसार जेव्हा आपण विचार करतो तर पोटातून औषधं घेणं गरजेची आहे की त्यांना जी ट्रीटमेंट त्याच्यामध्ये जसं ज्येष्ठमध आहे, शतावरी आहे, त्रिफळ आहे हे घेत असतंच. त्याच्याबरोबर लेपचिकित्सा असते. जर डॅन्ड्रफ असेल तर पहिले डॅन्ड्रफ ट्रीट करणं गरजेचं. तेव्हा आपण तेल लावायला सांगतच नाही, बिकॉज तेल लावलं की अजून डॅन्ड्रफ वाढतो. सो तेव्हा डॅन्ड्रफ असताना ऑइल लावायचंच नाही. पहिले 15 दिवसात पूर्ण जाऊन द्यायचा, त्याच्यानंतर हेअर ग्रोथसाठी ट्रीटमेंट करायची. सो पुढचे 15 ते 20 दिवसामध्ये जो काही हेअरफॉल होतोय तो पहिले थांबला पाहिजे. त्याच्यानंतर चांगले केस, जाड केस यायला पाहिजे तरच व्हॉल्यूम वाढेल. करेक्ट. नाहीतर ते पातळ दिसायला लागतात. म्हणजे पेशंट येऊन अगदी दाखवतात आधी एवढी मोठे जाड वेणी यायची, आता एवढीशी झाली. सो तेव्हा ते त्यांना कुठेतरी कळत असतं की आपल्या केसां पातळ झाले,
केस पातळ झालेत ते परत जाड झाले पाहिजे. सो त्याच्यासाठी आयुर्वेदाची जी ट्रीटमेंट असते, केश रसायन असतात, रसायन चिकित्सा जी असते ती तेव्हा त्यांना दिली जाते. आणि आहारात आपण काही अशा गोष्टी म्हणजे इन्क्लूड करू शकतो का म्हणजे ज्याने कदाचित केस हेअरफॉल कमी होईल किंवा काय? सो त्याच्यासाठी कसं असतं की पित्तकर आहार आहे तो वर्ज्य करायचा, की जसं लोणचं, पापड, दही हे पदार्थ बंद ठेवायचे, हे खायचे नाही. आणि तेव्हा आहारामध्ये काय करायचं की काळे तीळ आणि खोबरं हे रात्री झोपताना रोज खायचं. म्हणजे बिकॉज खोबरं जसं आपण म्हणतो की साऊथ इंडियन्समध्ये केस खूप छान असतात कारण की त्यांच्या आहारामध्ये खोबऱ्याचं तेल असतं. सो ते कुठेतरी आहारात जाणं गरजेचं आहे. ते जर ते घेत असतील तर त्यांना रेग्युलर जो काही हेअरफॉल आहे तो थांबण्यासाठी त्याने मदत होईल, की मग त्यांना तेवढा हेअरफॉल तो दिसणार नाही, केस गळतायत, खूप हेवी हेअरफॉल होतोय, मग ते त्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. बिकॉज हेअर सायकल प्रमाणे थोडे तर गळणारच आहे. पण आपल्याला काय करायचं आहे की हेअर तिथे गळले तरी नवीन मात्र यायला पाहिजे, ती सायकल थांबली नाही पाहिजे. हेअर सायकल आहे ती मेंटेन झाली पाहिजे. करेक्ट. सो त्याच्यासाठी हेअरसाठी आपण एक साधं स्प्रे घरगुती पण तयार करू शकतो. सो ज्येष्ठ मधाची पावडर घ्यायची, त्रिफळ आहे, रसायन आहे. सो केश रसायन हे ज्येष्ठ मध आहे. सो हे दोन्ही घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं रोजमेरी ऑइल सुद्धा, इसेन्शियल ऑइल सुद्धा घालायचं आणि हा पाण्याचा स्प्रे तयार करून ठेवायचा आहे. रात्री झोपताना फक्त तो स्प्रे केसांवर स्प्रे करायचा. अरे वा. हळूहळू तिथे ते ॲब्झॉर्ब होतं मुळांची. तिथल्या जर काही स्वेदग्रंथी आहेत किंवा स्वेट ग्लँड्स आहेत ह्या बंद असतील, ब्लॉक असतील तर त्या ओपन व्हायला सुद्धा मदत होते आणि तिथून मग नंतर परत मुळातून चांगले केस येण्यासाठी त्याने मदत होत असते. सो हा साधा सोपा उपाय आपण घरगुती आहे आणि तो प्रेक्षक करू शकतात. क्या बात आहे डॉक्टर. मला वाटतं आजच्याही पॉडकास्टमध्ये प्रेक्षकांना भरपूर टेकअवेज मिळालेले आहेत आणि विशेष करून इनफर्टिलिटी या विषयावर सुद्धा त्यांना अनेक टेकअवेज आणि अनेक सोल्युशन्स मिळाले असतील. थँक्यू सो मच डॉक्टर. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही इतकी महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिलीत. थँक्यू सो मच. भेटूया. थँक्यू.